हा जो विषय होता मग यंत्राचा आहे पण यांना पण बोललो आणि आम्हाला कसं करावं लागलं ते आम्ही आमच्या लेवलला केलेलं आहे. हो ठीक आहे. बाकीच्यांचं जसे आपल्या लोकांकडून येतात तसं तुमच्या विचार असल्यामुळे आम्हाला ते यंत्राचेच काही 2-4 लाख झाले ते किती लोक बरं हे ठीक आहे. बाकीच्या बाकीच्या योजनांचं पण आम्ही करतो असं काही आम्हाला आता हे 21-22ची योजना आहे पहा. त्यांनी काय केलं नुसतं याच्यामध्ये हे अकाउंट नंबर किती दिला समोर आणि 17-18 इच्छा 17-18 तुम्ही कधी घेऊन आला? 17-18 सर आम्ही का नाही याच्यामध्ये हक्कदारांसाठी काय काम म्हटले होते तुमचे सपाटीकरणासाठी 60% रक्कम दिली परंतु 12% रक्कम दिली नाही. आणि हा जो खत बी बियाण्यासाठी का नाही 2021 मध्ये मंजूर झाला. आम्ही ग्रामसाठी मार्फत दिला आणि वन हक्क जे राहते त्यांच्या परंतु त्यांच्याद्वारे दिलं परंतु अजून आम्हाला नाही. मला आलेला पत्र आणि मी याच्यासोबत बिल पण दिलं पण मला एक रुपये दोन पत्र दिले पण 2 पूर्ण पैसे मिळाले म्हणून सांगतात पैसे भेटायला. अरे याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे अकाउंट आहे आपल्या लोकांकडे अकाउंट 1 नंबर चुकला तर ते पैसे पेंडिंग हां असं काय आम्ही इथं चोरीचे कामं करायला बसलो एवढाच एकाचा विषय होता तो जेन्युइन होता तो आम्ही सॉल्व्ह केलेला आहे. बाकीचं तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केली आम्ही तर देतो पैसे. नाही आता हे प्रकरण जे आहे का त्यांनाच माहिती आहे. त्यांना माहिती आहे का बरं नाही आम्ही बिल देऊन चुकून नाही. अहो बिल दिल्यानंतर पण काही अशा शिल्लक 4,000 रुपये डिजेक्ट करून काय कोण पैसे मागतंय तुम्हाला ते एक माणूस होता. नाव सांगा कोण हे केलं असं काही पण आरोप नका नाही नाही आरोप नाही एजंटगिरीचे कामं चालत नाही. रेकॉर्डिंग केलं का कोण आहे सांगा रेकॉर्डिंग आहे दाखवा ना. असे काही आरोप लावू नका. मी माझ्याकडे रेकॉर्डिंग पाठवलं डिलीट झालं माझ्याकडे डिलीट केला म्हणून जर आपण यांचं मणी यंत्राचा विषय होता तो आपण क्लिअर केला. बाकीच्यांचा जेवढा विषय आहे त्यांना त्याची कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आपण असेच कुठं देऊ शकतो. आणि हे मला बिल देतात 2017-18चा 24ला बसलो मी इथे. त्याच्यानंतर मी 4था प्रकल्प अधिकारी आहे. त्या जुना बिलाचं काढायचं काहीतरी माझी व्हेरीफाय करून देणं अपेक्षित आहे ना. शासन आपल्याला शासनाचं जे आहे शासन आपल्याला मार्च एंडला पैसे सरेंडर करायला लागतो लाभार्थ्यांनी ती योजना त्यावर्षीच पूर्ण करणं अपेक्षित आहे. परंतु सर पण आम्ही ऑफिसला जे डॉक्युमेंट आता फोटो मागे सपाटी करून पाठवा म्हणून सांगितलं. आम्ही इथं प्रोजेक्ट ऑफिसला दिले परंतु तो रक्कम काही आम्हाला मिळालं नाही. मग कोरोना आला. कोरोनानंतर का नाही 2-3 वर्ष असेच गेले. 2021मध्ये का नाही खत बी बियाण्यासाठी आमचं मंजूर झालं परंतु त्याचे का नाही आम्ही ग्रामसाथी आणि वन व्यवस्थापन यांच्या द्वारे आम्ही डॉक्युमेंट दिले परंतु तो रक्कम मिळाला नाही. आज 2023 चालू आहे. जवळ 23 गेला आणि हा 24ला चालू. तर यामागे काय आहे आपल्या ज्यांच्या त्रुटी होत्या त्यांना आम्ही सर आम्ही पत्रावर कळवलेले आहेत. जेवढ्याच सर व्यवस्थित प्रस्ताव आलेले आहेत ते आम्ही सगळ्यांचे पेमेंट काढलेले आहे. एकाच विषय होता तो मी मिटवला. ठीक आहे यांचा समाधान पण आहे याच्यामध्ये. विषय कसा बाकीचे जे रोग आहे जे आहे ना ते चक्र मारत नाही साहेब माझं एकच म्हणणं आहे. तुमच्या ऑफिसकडनं जे पत्र जाते की नाही त्या पत्रामध्ये जे लाभार्थी बँक विवरण आधार कार्ड हे सगळे कागद सुद्धा शेवटी काय सांगत मी आता ह्या लाभार्थी यांनी काय केलं याला लॅपटॉप मिळालं. लॅपटॉपचा फोटो दिला GST बिल दिलं सगळं झालं उद्या पेमेंट टाकतो म्हणाले टाकलंच नाही. नंतर येऊन पाहिलं तर म्हणे आता जिओ टॅगिंग करा. जिओ टॅगिंगचा सुद्धा फोटोही काढला. जिओ टॅगिंगचा शेवटी फोटो आला का तो बिचारा तो काय आहे नाही का ते महिलाचं लाडकी बहीण याचं तो करून राहिला तो घरी तरी त्याला पैसे टाकत नाही. आता कोणता असा हे मी जाऊन पाहिलं तर ठीक आहे तुमचं लॅपटॉपचं मी प्रोसेस करतो. आणि सर मोबाईलवर हक्क आहे का पैसे मागण्याचा? कोण मागते ते विचार नाव सांगा तुम्ही. असे आरोप काय करता तुम्ही मला रेकॉर्डिंग दाखवता यांच्याकडे यांनी रेकॉर्डिंग दाखवत नाही. माझ्याकडे रेकॉर्डिंग